नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश सर. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र बोर्डाने एक महत्त्वाची अपडेट दिली. 10वीचा पेपर आता होणारच आहे आणि इयत्ता 12वीचे पेपर ज्यांनी लँग्वेजचे पेपर दिले त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. पहिली अपडेट बघा तुमच्यासाठी, 10वीच्या मुलांनी पेपर लिहिताना लँग्वेजचे पेपर होणं बाकी, या गोष्टी नक्की लक्षामध्ये ठेवाव्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बघा, तुम्ही भाषा विषयाच्या पेपरमध्ये पहिला प्रेफरन्स होता की आकृत्या तुम्ही पेनाने काढाव्या. पॅराग्राफ येतो आणि त्या पॅराग्राफवरती जे प्रश्न असतात त्यामध्ये आकृत्यांवरती प्रश्न असतात. ते प्रश्न तुम्ही लिहिताना पेनचा वापर करावा. आकृत्या ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ कराल त्यावेळेस पेनचा वापर करावा, ही रिक्वायरमेंट होती. पण आता तुम्ही पेनचा किंवा पेन्सिलचा जरी वापर केला असेल, 12वीच्या विद्यार्थ्यांनी चुकून जर पेन्सिलचा जरी वापर केला असेल तरीही चालेल. 10वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, पेन हा पहिला प्रेफरन्स आहे, पण तुम्ही पेन्सिलही वापरणार तरी पण चालणार आहे. ही अपडेट महाराष्ट्र बोर्डने दिलेली. काय सर, भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकेत आकृत्या संदर्भातील प्रश्नांबाबत आकृती काढताना विद्यार्थ्यांनी पेनचा अथवा पेन्सिलचा वापर केला असेल तर अशा संबंधित प्रश्नांना पेन अथवा पेन्सिल अशा साधनांचा विचार न करता विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकृत्यांचे परीक्षण व करून गुणदान करण्यात यावे आणि हे नियम प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर ही एक अपडेट होती महत्वाची की तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल की आकृती आम्ही पेनाने काढू किंवा पेन्सिलने, तर हा संभ्रम दूर करा. पेन किंवा पेन्सिल दोन्ही गोष्टी चालणार आहेत. ही तुमच्यासाठी महत्वाची अपडेट होती. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. थँक्यू.